झी 24 तास एक पाऊल पुढे। हे सगळ्यात महत्त्वाचं, नाशिकचा कुंभमेळा 2003 मध्ये 27 जुलै रोजी ध्वजारोहण झालं। त्यावेळेस सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, मी महापौर होतो आणि मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष होते। या सगळ्या नियोजनामध्ये 21 शासकीय विभाग होते। नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, काही शिर्डीला अनुदान दिलं, कामकाज केलं, काही वणी आणि कावणई। म्हणजे कुंभमेळा जरी शहरात होत असेल पण त्याची व्यवस्था शहराच्या अंतरापासून काही किलोमीटर पुढे करावी लागते। दुसरी गोष्ट महत्त्वाची, या विभागांमध्ये समन्वय हा महत्त्वाचा आहे, कारण यांचा समन्वय नसेल आणि ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस सरकारला सामोरे जावं लागतं आणि त्या जसं रेल्वे मंत्र्यांना प्रयागमध्ये जाऊन बोलावं लागलं, म्हणजे चुका करायच्या यांनी, आणि ज्यावेळेस मीपणा म्हणून विभाग वागतो त्यावेळेस अशा गोष्टीला सामोरे जावं लागतं। आता नाशिकचं म्हणायचं ठरलं, 2015 मध्ये हा कुंभमेळा जुलैमध्ये 14-15 तारीख काहीतरी काढलेली आहे ध्वजारोहणाची, म्हणजे 2 वर्ष कुंभमेळ्याचं नियोजन बाकी आहे। आता त्या दिवशी गर्दी जमेल याचं नियोजन करायचं असेल, आज रस्ते, मोठी वाहतूक, स्थानिक लोकसंख्या, नाशिकची लोकसंख्या त्या काळामध्ये 10,73,000 होती जनगणना म्हणून, आज ती 20 लाखापर्यंत गेलेली आहे। म्हणजे 3 पट हा बोजा रस्त्यांवरती, पाण्यावरती, नियोजनावरती, या सगळ्या व्यवस्थेवरती वाढला आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये आजही पैसे किती मागवायचे याचा आकडा जाहीर केला जातोय। पैशाने कुंभमेळा होत नाही, नियोजनाने कुंभमेळा होतो। नक्कीच पैशाने कुंभमेळा होत नाही, नियोजनाने हा होतो। मी जातोय मोरे यांच्याकडे। मोरे, काय सांगाल की या सगळ्यात आता श्रद्धाळू भाविक म्हणून भाविकांची काय जबाबदारी वाढली आहे? भाविकांच्या जबाबदारीचं जर बोललं तर तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की भगवंताचं नामचिंतन करत पंढरपूरला जाणं आपला जो संप्रदाय आहे, संप्रदायाच्या चालीरीतीप्रमाणे तो जात असतो। त्याच्यामध्ये समजा जर वेळ प्रसंगी काही गोष्टीमुळे सांप्रदायिक सुद्धा गोष्टीमध्ये बदल करण्याची आज आपली तयारी पाहिजे। ह्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असताना, सराटी सारख्या ठिकाणी पाणी नसताना त्या ठिकाणी तुकोबारायांच्या पालखीचं तेथे नक्कीच काळ वेळ पाहून काही निर्णय घ्यावे लागतात, हेच यातनं सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि पुढची काळ वेळ नेमकी काय असेल ते पाहूनही निर्णय घ्यावे लागतील, हे आजचं या सगळ्याचं गांभीर्य आहे। प्राईम वॉच मध्ये या सगळ्यांचं, मान्यवरांचे मी आभार मानतो। अतिशय महत्त्वाचा विषय होता। असं म्हटलं जातं की हरिनाम घेऊन भवसागर तरायचे, आणि हे आपलं अध्यात्म सांगतं। मग अशा वेळी एखादी आपल्याला गाफीलपणा हा भवसागर पार करत असताना अतिशय महत्त्वाचा ठरतो, एखाद्या दुर्घटनेला निमंत्रण देतो। चूक आपल्या हातून होऊ नये याची काळजी फक्त आपणच घ्यायची आहे। आजच्या प्राईम वॉच मध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।